जर तुम्ही शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जर पुढील 5 नियमांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर 1 एप्रिलपासनं तुमचं रेशन कार्ड रद्द होणार आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत या रेशन कार्डाचे किंवा शिधापत्रिकेचे लाभ पोहोचत नसल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने याबद्दलची नियमावली अतिशय कडक केलेली आहे. आता ह्याची नियमावली आहे काय हे आपण बघूया. ह्यातला पहिला नियम म्हणजे उत्पन्न मर्यादा. जर शहरी भागामध्ये तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किमान 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि ग्रामीण भागासाठी ही उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपये आहे. ह्यामध्ये जर तुमचं उत्पन्न बसत असेल तर तुम्हाला शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार नाही. दुसरा नियम म्हणजे जर तुमच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल म्हणजेच मोटार गाडी असेल किंवा ट्रॅक्टरसारखी वाहनं तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ह्या शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार नाही. तिसरा नियम म्हणजे जर तुमच्याकडे कुटुंबाकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट किंवा प्लॉट यांसारखी किंवा तुमच्या मालकीचं पक्कं घर असेल तर तुम्हाला शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार नाही. चौथा नियम म्हणजे इन्कम टॅक्स. जर तुमच्या कुटुंबापैकी एक जण जरी आयकर भरत असेल तरी तुम्हाला शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार नाही. पाचवा नियम म्हणजे ज्यांच्या घरामध्ये AC, जनरेटर सारख्या सुविधा असतील यांसारख्या सुविधा असलेल्या लोकांना सुद्धा शिधापत्रिकेचा लाभ आता घेता येणार नाही. जे पात्र शिधापत्रिका धारक आहेत त्या सर्वांना आता eKYC 1 एप्रिलपासून बंधनकारक असणार आहे. त्यामुळे हे नियम बघा आणि तरच तुम्हाला शिधापत्रिकेचा लाभ घेता येईल हे निश्चित नोंद घ्या.